आता आजचा आदिवासी हार्दिक शुभेच्छा. सर तुम्हाला दिनांक 9 ऑगस्ट 2026 राष्ट्रीय आदिवासी दिवस आहे. जगातला दिवस आहे. आमचे नेता होते बिरसा मुंडा आदिवासी. त्यांनी आदिवासीसाठी परत इंग्रजांशी म्हणजे युद्ध केले वगैरे केले. आमचे गैरान जमिनीवर त्यांचा कब्जा होता, ते मिळवून दिले. 25 वर्षे त्यांनी 25 वर्षातच जेलमध्ये त्यांचं निधन झालं. त्यांची म्हणून आज 8वां दिवस आहे आमचा आदिवासीचा. आणि माझा मुख्य प्रश्न आहे महाराष्ट्राला म्हणजे मोदी साहेबाला की जे व्हॅलिडिटी आहे चार पडताळणी विभाग SC ST OBC DNT ते जे आदिवासी विभाग म्हणजे जेवढे पडताळणी विभाग आहे ते बंद करा. जेव्हा एकदा STला आदिवासी मान्यवर समाज कास्ट सर्टिफिकेट दिलं SDMने, त्याला फायनल ग्रह धरावे. या आदिवासी समितीमध्ये लाखो रुपये भ्रष्टाचार आहे. एक व्हॅलिडिटी काढणार कमीत कमी 15-20 लाख रुपये खर्च लागतो. हा आमचा समाज देऊ शकत नाही. स्वतः आमदारांनी स्वतः विधिमंडळ मांडलेलं की तिथे एवढा खर्च होतो. जेव्हा इथं फायनल झाल्यानंतर तिथं पडताळणी करून काय फायदा. आता परवा मुख्यमंत्री साहेबांनी जरांगे साहेबांना सांगितले की तुमची जे व्हॅलिडिटी रद्द झाली कोर्टात जा. तर कोर्टात याच्या चक्रमात मुलांचं आयुष्य संपून जातं. मग ते शेवटी ते मोदी साहेबांनी सारखं आलू वडे विका भजे तळा हे करा त्यांचं जे म्हणणे त्या वय बांध झाला कोणी जवळ घालत नाही. आणि एवढं खर्च कुठं पडताळणी करणार. आणि ज्याचे ओरिजिनल कागद असते त्यांना पण तेवढाच खर्च बोगस त्याला वेळ करतो. तर तो बोगस त्याला ते तुम्ही सजा द्या, जेलमध्ये टाका. ओरिजिनल का तसा. पूर्ण राज्यामध्ये आपल्या इंडियामध्ये फक्त 4 ठिकाणी व्हॅलिडिटी पडताळणी विभाग आहे. फक्त इंडियामध्ये 4-5 ठिकाणी, बाकी कुठेही नाही. बाकी स्टेट झारखंडला नाही, बाकी ठिकाणी नाही. हे फक्त महाराष्ट्रामध्ये जाणून बुजून ओपनची जागा भरण्यासाठी हे व्हॅलिडिटी पडताळणी डिपार्टमेंट काढलेले. ओपनची जागा भरण्यासाठी म्हणजे तिथे रिटेल झाला तर ऑटोमॅटिक भरली जाते जागा ओपनची आहे का नाही. ओपनची जागा भरल्यानं म्हणते आमच्या मुलांचं येणाऱ्या पिढीचं. आता आमच्या थकून गेलं. मी श्रेष्ठ नागरिक आहे, 72 वय माझं थकलं. पण येण्याच्या पिढीला नोकरी लागली पाहिजे. कमी ते चपराची कोणत्याही पदात व्हॅलिडिटी मागतात. उच्च पदात डॉक्टरला मागा, इंग्लिश शिक्षणाला मागा. त्याच्यासाठी तुम्ही हे जे जागा निघते ते ओपनला भरलेले आहे. त्याच्यामुळे आमच्या नव्या पिढीला जे आहे त्यांना ती जागा मिळू लागली नाही. शेवटी तो ओपनमध्ये येऊ लागला ना. पडताळणीमध्ये संपली त्या अर्थ तो ओपनमध्ये जाती काही फायदा नाही. SDMचे जे कास्ट सर्टिफिकेट प्रत्येक जातीला येतो त्याला तुम्ही फायनल करा. मला मग जरांगे साहेबाला म्हणत तुम्ही हेच आंदोलन उचलायचं की व्हॅलिडिटी डिपार्टमेंट बंद करा OBCचा. ऑटोमॅटिक बाकी बंद होईल. याच्या मार्फत जरांगे पाटलाची भेट घेऊन त्याला निवेदन देणार आहे. हां देणार. जरांगे साहेबाला भेटून खास भेटून मी त्यांना निवेदन देणार आहे की हे जाणून बुजून सरकार हे सरकारनं मागच्या पण सरकार त्रास दिले. हे बी हे जेव्हापासून व्हॅलिडिटी डिपार्टमेंट आता निघाले 25-30 वर्षापूर्वी, जे साधाची वेळेस नव्हता. जे SDने तहसीलदार कास्ट सर्टिफिकेट दिले त्याच्या नोकरी लागत होते. म्हणजे डॉक्टर होता, इंजिनियर होता. आज 25 वर्षापासून हा विषय निघाला जाडपणे. तिथं लाखो कोटीचं भ्रष्टाचार आहे. तिथे ते ओरिजिनलला पण त्रास आहे, डुप्लिकेटला पण त्रास. डुप्लिकेट पैसे घेऊन ते ओरिजिनलला भेटतच नाही. इकडे एवढं कागद मागवतात त्याच्यात ते 15 वर्ष. मग ते म्हणतात की तुम्ही हायकोर्टात जा. हायकोर्टात वेगळा खर्च. गरीब समाज आहे आदिवासी, हा कुठून एवढा खर्च करणार. काय आदिवासी समाज जंगलामध्ये राहतोय, त्यांच्याकडे आजपर्यंत डॉक्युमेंट नाही आहे. याचं कसं तुम्ही मार्गदर्शन करणार आणि काय सांगणार सरकार. डॉक्युमेंट कशामुळे सांगते निर्वाहासाठी उपजीविकेसाठी जिल्हे बदलत असतात पोटसाठी. तर डॉक्युमेंट आता हे असं आज जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ अजेंडावर राहतात. तिथून बदल काही 2 वर्षांनी दुसरा तालुक्यात गेला, दुसऱ्या जिल्ह्यात गेला. मग तो कागद असतात त्यावेळेस शिक्षणला एवढे व्हॅल्यू नाही. आता शिक्षणाला 30-35 व्हॅल्यू आलेले. तर त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो. तर कागद नसतात त्यांच्याकडे. आमचा समाज परभणी, नांदेड, बिलोली, देगलूर ह्या सर्व पण मराठी भाषिक आहे, जंगलामध्ये राहतात. आज पण तेच पोझिशन आहे. कारण की आम्ही शिकलो म्हणून आम्ही चांगलं शिक्षण झालं म्हणून आम्ही सुरक्षित झालो. काही लोक बाकी आहे ना. आता तेलुगूमध्ये गुंडूरू म्हणजे 1, मग त्याच्यानंतर गुंडूरू म्हणजे 300 असा समाज वाढत
आता काय जीवनराव गोरे ऐकतो होते. आदिवासी समाज कमी कमी 30-35 आहे. मनोर आहे, मन्यवार आहे, मन्यवारलो आहे, गोडा आहे, असे बहुत सगळ्यांना त्रास आहे. त्याच्या एस.सी समाजाला पण आहे, एस टीला तर आहे, जे सर्वात त्रास एस टीला आहे, एस सीला थोडा आहे, ओबीसीला सर्वात मोठा त्रास आहे. की ओबीसी समाजाला एवढं 50 लाख कास्ट देऊन काहीच फायदा नाही त्याचा. ते एस डीने एवढं कास्ट काढून ते काहीच फायदा नाही. पुढे पलताडीमध्ये ते रिजेक्ट होणार आहे. आणि तेच म्हणतात मुख्यमंत्री, ते घेऊन तुम्ही हायकोर्टात जा. हायकोर्टात जी खर्चात त्याचं वय वाढतं ना. मुलगा आज 25-30 वर्षाचा आहे, 15 वर्ष भांडणात गेले, 40 वर्ष नोकरी लागत नाही. मग ते कास्ट सर्टिफिकेट काढून काय फायदा एस डी एमचा? एस डी एमचाही जो सर्टिफिकेट आहे त्याला ग्राह्य दाखवायचं. त्याच्या पुढचं कोणती पडताळणी डिपार्टमेंटच बंद करायला पाहिजे महाराष्ट्र शासनाने. हे माझी हात नम्र विनंती आहे मुख्यमंत्री साहेब. काय आव्हान करसान समाज बांधवला आणि मुख्यमंत्र्यांना? समाज बांधव तुम्ही एकजूट राहा. एकजूट राहिल्याने तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतील. आणि मी जो काही करतो पुढच्या पिढीसाठी माझं सगळं झालेलं आहे. मला आता म्हणजे शिक्षण पूर्ण झालं आहे, ते बरोबर उतरून आलं नाही. त्याचा एक खास विशेष आहे, अजून एक खास विषय आहे. हे जे सर्टिफिकेट जे इलेक्शन जे निवडून येतात त्यांचे करोडो रुपये प्रॉपर्टी आहे, ते पुन्हा तेच उभं राहतात, तेच पुढे जातात. ते समाजचा खालचा माणूस वर येत नाही ना. उदाहरणार्थ विजयकुमार गावित घेतो. आज 30-40 वर्षापासून समाज एस टीमध्ये बायकोला निवडून आणतो, मुलाला आणतो, भावाला निवडून आणतो. आणि तो त्याचा फायदा त्याच्या समाजा खालच्या लोकांना वर येऊ देत नाही ना. आणि हे 70% जे आहे त्याचे 30% पैशावाले लाभ उचलू लागले. प्रत्येक गोष्टी इंजिनियर, डॉक्टर वगैरे ज्यांच्याकडे भल्लाट पैसा जमा राजकारणामध्ये त्यांनी याचा लाभ उचलू लागलेले सर. आणि खालच्या लोकांना ते दाखवू लागले, ते दुसऱ्याला वर येऊ देत नाही ना. सर याच्यामध्ये आता ओबी म्हणजे आदिवासी समाजांच्या हा जो समाज आहे हा जंगलात राहतो, या ते जमीन कसतात आणि शिकारी वगैरे करतात. परंतु आता शासना म्हणजे काही धनदांडगे उद्योगपतीने त्या जमिनी बळकावण्याचा सुरू केलेलं आहे. तुम्ही कसं बघता याच्याकडं? इथे फार कष्टाची जमीन आहे आदिवासी लोकांची. त्यांच्या हे पॉलिटिकल लोकांनी प्रेशर आणून उद्योग व्यवहाराला देतात. उद्योग पॉलिटिकला हात धरूनच तो पुढे जातो. कोणते उद्योग असतो डायरेक्ट जमिनीवर बळकावत नाही. पॉलिटिकल राजकीय लोकांना पकडून त्यांच्या हाताने धरून त्या जमिनीवर तिथे जंगल तोडून त्या जंगलाचा विकास होत देत नाही. त्याच्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रावर होतो. काही म्हणजे इतर समाजांनी एस टीमध्ये घुसखोरी केलेली आहे आणि ते बोगस जात प्रमाणपत्र पण मिळवते आणि त्याचा फायदा घेतात. तर याच्यासाठी तुम्ही शासनाला काय सांगणार? शासनाला ज्यांचे बोगस असते ते पडताळणी करा आणि त्यांना गुन्हे दाखल करा त्यांच्यावर. बरेच आहे त्याच्यात. मी सांगतो मला त्याच्या 40% लोक असे आहे की त्यांनी पैशाचे व्यवहार करून बोगस सर्टिफिकेट घेतलेले आहे. आज परवाच एक महाराष्ट्र CR की जे पुन्हा तुमचे सगळे पडताळणीचे पुन्हा होणार आहे. हे 4-5 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने काढलेले आहे की जे व्हॅलिडेटली जाणार म्हणजे पुन्हा ती तपासणी करण्यात आहे. आपलं नाव? किशोर के सदावले, राष्ट्रीय अध्यक्ष मन्यवार समाज. ओके, धन्यवाद. घर दिवसानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना व समाज कार्याला जे सामाजिक कार्य यांना सर्व आमच्याकडून सर्व मन्यवार समाजाकडे सर्वांना शुभेच्छा. आदिवासी कार्यक्रमानिमित्त आम्ही जे ठेवलेले आहेत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री किशोरजी सदावले, मन्यवारांचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री किशोर सदावले यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी समाजाची वाटचाल. त्यांनी काही वर्षापूर्वी देशाचे नवोदय माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील हे आले. त्यांची स्वतःची भेट घेऊन समाजाच्या अडीअडचणी त्यांच्या कानावर टाकले. त्यांना आमची काय समस्या आहे ते टाकले आणि ते बहुतेक वेळी विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांना समाज बांधवातर्फे त्यांनी समाज योग्य आणि ते सतत समाजासाठी प्रयत्न करीत आहे. काहीतरी समाजाचा व्हावा यासाठी काही अडीअडचणी असेल, मन्याळ समाज मन्याळचे काही सर्टिफिकेट SDM कलेक्टर तहसील अडचण आहे, ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोरभाऊ सदावले हे नेहमी प्रयत्न करतात आणि समाजासाठी झटून करतात. आता त्यांची एक मान्यता अशी आहे की ते समाज आमच्या मन्याळ समाजासाठी एखादी महानगरपालिका व कलेक्टरला आम्ही निवेदन देणार व एखादी ओपन स्पेस आम्हाला समाज कार्यासाठी हॉलसाठी देण्यात यावे. ही मी 2 शब्द बोलून माझे गीत सांगतो. जय हिंद, जय मन्याळ. मी एक आदिवासी आहे आणि आज आदिवासी
सगळे समाजाला आदिवासी दिनाची हार्दिक शुभेच्छा देतो. माझा एकच प्रश्न आहे की आम्ही आदिवासी असताना, आता आदिवासी म्हणजे काय? आदिवासी म्हणजे जे आता आदिवासी म्हणजे समजतात की आदिवासी म्हणजे जंगलामध्ये राहणारे, पण आम्ही जंगलामध्ये राहणारे आहे, पण आम्ही जंगलामध्ये राहून जे जंगलाची सुरक्षा करतात त्याच्या झाडामुळं जे ऑक्सिजन जे भेटतात ते शहरामध्ये व सगळ्या समाजामध्ये भेटते. आणि आमचे जे अध्यक्ष आहे सदावले सर, राष्ट्रीय अध्यक्ष, ते काम आम्ही तर फार लहान आहे, ते फार वर्षापासून ते काम करत आहे. आणि त्यांनी बरेच वेळेस मंत्री किंवा मंत्रिमंडळामध्ये जाऊन एकटे लढलेले किंवा समाज बांधव घेऊन लढलेले. आमचं हे म्हणणं आहे की जे त्यांनी आतापर्यंत जे प्रस्ताव टाकलेले त्याच्यावर सरकारने थोडासा गंभीरपणा घेऊन त्याच्यावर विचार करून आमचे समाजासाठी एक लायब्ररीसाठी पुढचे जे नवीन पिढी आहे त्यांना शिक्षणासाठी एक लायब्ररी उपलब्ध करून देण्यात यावी. व आमच्या समाजासाठी एखादी गैरान जमीन जी असती किंवा 1-2 एकर जमीन कधी आपल्याला भेटली तो आमचे जे गरीब माणूस जो जंगलामध्ये राहतात किंवा त्यांना कपडे बिपडे नाही असे, ते तिकडं राहून थोडंसं शिक्षा करून आपले शहरामध्ये येऊन मिसळून कमीत कमी जे शिक्षण भेटू शकतं त्यांना, त्याच्यावर माझा असा सांगणं आहे की आमच्या अध्यक्ष साहेबाला सांगतो मी की माझी एक विनंती आहे की त्यांनी हे प्रस्ताव मंत्रिमंडळामध्ये हे ठेवावे. हे माझं म्हणणं आहे.